बदलापूरमध्ये 2 अल्पवयीन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर राज्यभर संतापाची लाट उसळली असून मंगळवारी तब्बल 10 तास बदलापूरमध्ये आंदोलन देखील झालं। त्यानंतर राज्य शासनानं बुधवारी दिनांक 21 ऑगस्ट रोजी शासन निर्णय काढून शाळांसाठी नियमावली देखील जाहीर केली। या शासन निर्णयामध्ये काही तरतुदी करण्यात आल्या आहेत, त्या आपण पाहूयात। या तरतुदींनुसार शाळा आणि परिसरामध्ये विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचं गरजेचं असून शाळांनी 1 महिन्याच्या आत सीसीटीव्ही बसवणे अनिवार्य करण्यात आलं आहे। शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये सीसीटीव्ही नसतील तर त्यांनी त्यासाठी तातडीने कार्यवाही सुरू करावी। तसेच बसवलेले सीसीटीव्ही ठराविक अंतराने तपासून त्याचे फुटेज तपासावे। या फुटेजमध्ये काही आक्षेपार्ह आढळून आल्यास या कार्यवाहीची जबाबदारी मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन समितीची असणार आहे। तसेच शाळेमध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करताना योग्य ती खबरदारी घ्यावी। तसेच कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या वर्तनावर देखील नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे। यासोबतच नियमित कर्मचाऱ्यांबरोबर बाह्यस्रोत किंवा कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पार्श्वभूमीची तपासणी करण्याचं काम शाळा व्यवस्थापनाचं असेल। तसेच पोलिसांमार्फत चारित्र्य पडताळणी अहवाल घेणे देखील गरजेचं असणार आहे। महत्त्वाचं म्हणजे 6 वर्षांपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी महिला कर्मचाऱ्यांचीच नियुक्ती प्राधान्याने करावी असं या तरतुदीत म्हटलं आहे। यासोबतच शाळांमध्ये तक्रार पेटी बसवण्यासंदर्भात देखील सर्व माध्यमांच्या शाळांना परिपत्रकान्वये निर्देश देण्यात आले असून तक्रार पेटीतील तक्रारी संदर्भातही सूचना देण्यात आल्या आहेत। तक्रार पेटीचा प्रभावीपणे वापर होतो की नाही यासाठी तपासणी होणे आवश्यक असल्याचं शासन निर्णयामध्ये म्हटलं असून यात हलगर्जी आढळल्यास मुख्याध्यापकाला जबाबदार धरण्यात येणार आहे। तसेच परिपत्रकाद्वारे सखी सावित्री समिती, विद्यार्थी सुरक्षा समिती, राज्यस्तरीय विद्यार्थी सुरक्षा आढावा समितीची व्याप्ती आणि कार्य देण्यात आली असून शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने 21 ऑगस्ट 2024 रोजी हा शासन निर्णय काढण्यात आला आहे। मी वर्षा काटेकर, योद्धा न्यूज, नवी मुंबई।